केलं पाहिजे, त्याच्याबद्दल त्यांनी बोललं पाहिजे. हा एक विषय होता मतचोरी संदर्भात. तुम्ही आशिष शेलार यांची आता तुमच्या पत्रकार परिषदेआधी पत्रकार परिषद झाली आहे, त्यात त्यांनी थेट तुमच्यावर आणि राज ठाकरेंवर आरोप केलेले आहेत की मतचोरी संदर्भात मांडत असलेली भूमिका ठाकरे बंधूंची दुटप्पी आहे. ते फक्त हिंदू आणि दलित त्यांना क्रिकेटचं असल्यामुळे टप्पे कळत असतील बहुतेक, पण त्यांनी फुलटॉस दिलाय. तुम्ही बोला. येस, त्यांचं असं म्हणणं आहे की फक्त हिंदू आणि दलित दुबार मतदार दाखवले जात आहेत. मुस्लिम मतदार जे दुबार आहेत तिबार आहेत त्याबद्दल ठाकरे बंधू का बोलत नाही. आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेत सुद्धा तुम्ही याच मतांवर निवडून आलेला आहात, विधानसभेत सुद्धा त्याच मतांवर निवडून आलेला आहात आणि हा सगळा गोंधळ लोकसभेपासून झालेला आहे. मला आशिष शेलार, मी खरं त्यांच्यावरती कधी बोलत नाही, पण आज मी त्यांचं जाहीर अभिनंदन करतोय, कारण त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवलेलं आहे. कारण जे हे मानतच नव्हते, त्याच्यामुळे महाराष्ट्राचा पप्पू म्हणून त्यांनी फडणवीसांना बोलण्याचं धाडस दाखवलं आहे. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम, हा परिपाक असेल. कारण आशिष शेलारनी पत्रकार परिषद घेतली, ती सुद्धा अशा मुहूर्तावरती घेतली की काल कदाचित रात्री उशिरा किंवा आज सकाळी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री बिहारमध्ये घसा कोरडा करून येणार होते. ते घसा कोरडा करून आल्यानंतर आत्ता त्यांनी हे अमृत पाजलं की काय आरोपाचं किंवा माहितीचं, हे काय कळत नाही. पण याचा अर्थ सरळ आहे की आशिष शेलारनी सुद्धा हे सिद्ध केलेलं आहे की मतदार यादीमध्ये गोंधळ आहे. आणि आम्ही जेव्हा निवडणूक आयोगाकडे मागणी करतो तेव्हा आमचं एक वाक्य असं दाखवा की तुम्ही या मतांमध्येच सुधारणा करा. आम्ही पूर्ण मतदार यादीमध्ये सुधारणा मागतो आहोत त्याच्यामध्ये. आणि दुसरी गोष्ट काय की कदाचित त्यांची उठबस तिथे असल्यामुळे त्यांना ती नावं मिळाली असतील. आमची उठबस तिकडे कमी आहे म्हणून आम्हाला ही नावं मिळाली असतील. त्याच्यामुळे आम्ही जी मागणी केलेली आहे ती संपूर्ण मतदार यादी सदोष आहे आणि ती सुधारणा होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, ही आमची मागणी आहे. पण आशिष शेलार यांचं धाडस हे कौतुकास्पद आहे. नाहीतर साधारणतः आपल्या नेत्याच्या विरोधात बोलण्याचं धाडस हे आता भाजपवाल्यांच्या अंगात राहिलेलं नाही. हा आरोप थेट त्यांनी मोदी शहांसकट सगळ्यांवरती केलेले, कारण लोकसभेपासूनचा त्यांनी घोटाळा काढला आहे. म्हणजे इतरत्र ते जे जिंकलेत मोदी शहा, अगदी वाराणसी बिराणसी, त्या दिवशी संजय राऊत यांनी काढलं ते सगळं. तर म्हणजेच काय की सगळा घोटाळा त्यांनी केलेला आहे. आणि दुसरा महत्त्वाचा, सरकार तुमचं असताना विरोधक घोटाळे करतात म्हणजे तुम्ही सरकार चालवायला नालायक आहात, म्हणजे सरकार चालवायला तुम्ही नालायक आहात. तर हे सगळं एका दगडात आशिष शेलारांनी अनेक पक्षी मारलेले आहेत. त्याच्याबद्दल मी त्यांचं कौतुक करतोय. नाही, तो त्यांचा केविल होण्याचा प्रयत्न आहे. जेव्हा आम्ही अख्ख्या यादीमध्ये सुधारणा करा मागतोय त्याच्यामध्ये हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सगळे आलेले आहेत. आणि आम्ही त्या दिवशी जी काय उदाहरणं दिली त्याच्यामध्ये एक तर उदाहरण आहे की वडील हिंदू, मुलगा मुस्लिम वगैरे ते आहे ना, हे सगळे आहे. म्हणजे इथलंच आहे. वडिलांचं नाव गोविंद शंकर माने, मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान, हे आम्ही दिलेलं आहे ना. आता ह्याच्यामध्ये दोन्ही आले, हिंदू पण आले आणि मुसलमान पण आले. पण परत आशिष शेलार यांचं मी कौतुक करतो की काहीतरी नक्की बिनसलेलं आहे आणि त्यांनी देवेंद्र फडणवीसांना पप्पू ठरवून दाखवलेलं आहे, ते सप्रमाण दाखवलेलं आहे. म्हणजे आमच्या आरोपांना जर का किंमत नसेल तर किमान आशिष शेलारनी जी माहिती दिली त्याला तरी जागा. परत त्यांचं कौतुक करतो. देवेंद्र फडणवीस सारखं म्हणतात की 2012लाच आपण मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण करा, पुनर्रचना करा, ही आपली न्यायालयात याचिका आहे. आणि तेव्हापासून आपण वारंवार मागणी करतो. आशिष शेलारांनी ते आज म्हटलेलं आहे, होत का नाहीये, आम्ही सतत मागणी करतो. असं कुठे माझ्या तरी ऐकण्यात आलेलं नाहीये. त्यांचा जसा आम्ही मोर्चा काढला तसा त्यांचा कुठलाही मोर्चा मी बघितलेला नाही आहे. ते कधी निवडणूक आयुक्तांना जाऊन भेटलेत असंही आम्ही बघितलेलं नाही आहे. ज्याप्रमाणे आम्ही चोकलिंगम साहेबांना भेटलो, वाघमारे साहेबांना भेटलो तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत. आमची लोकं आता ज्ञानेश कुमारना जाऊन भेटत आहेत तसे ते कुठे भेटलेले नाही आहेत. आम्ही आता ह्याच्याबद्दल मी काल परवा म्हटलेले की आम्ही कोर्टाचे दरवाजेसुद्धा ठोठावण्याचा केविलवाणा प्रयत्न करणार आहोत. न्याय मिळाला तर मिळाला. आणखीन एक म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं आहे की वोटर लिस्ट जी आहे ही अशुद्ध असता कामा नये, याच्याशी आम्ही सहमत आहोत, परंतु त्याच्यामुळे भाजप जिंकली हे तुम्ही सिद्ध करा, हे तुम्ही आव्हान देता. जर नसेल ना तर मग तुम्ही आमच्याबरोबर या ना निवडणूक आयोगाकडे.
तुम्हाला पण आम्ही जेव्हा निवडणूक आयुक्तांकडे जायचं होतं तेव्हा आम्ही भारतीय जनता पक्षाला सुद्धा आमंत्रण दिलं होतं देवेंद्र फडणवीसांना, यायला पाहिजे होते ते. जेव्हा बाकीचे सगळे एक येतात आणि एक व्यक्ती येत नाही, याचा अर्थ असा लावला तर गैर काय की मग फायदा तुम्ही घेतलात. आमच्यासोबत त्यांनी यायला पाहिजे होतं. जर ते एवढे वर्ष मागणी करतायत तर त्या दिवशी त्यांच्याकडनं कोणतरी यायला पाहिजे होतं. आता त्याच मुद्द्यावरून बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड शिंदे गटाचे आहेत, त्यांनी देखील म्हटलं की निवडणूक आयोगाला लाच वाटली पाहिजे अशा प्रकारची दुकान. बघा थोडक्यामध्ये काय की आता जो मुद्दा आम्ही उचलला मतचोरीचा आणि तो आज पुराव्यानिशी तुमच्यासमोर आणला, जनतेसमोर आणला. आता पहिला मुद्दा परत मी सांगतो की सर्व नागरिकांनी जाग आता आलेली आहे, आता झोपता कामा नये. कारण आपल्याला सरकार निवडण्याचा अधिकार आहे. आता सरकार मतदार निवडायला लागलेलं आहे, हे घातक आहे. म्हणजे जसं टांझानियामध्ये 98% म्हणजे 98% मतं हे तिथल्या अध्यक्षाने मिळाली आणि 2% जी जनता रस्त्यावर उतरली ती केवढ्या मोठ्या संख्येने उतरली. म्हणजे काहीतरी टक्केवारी गफलत आहे. तुम्ही